आज आपण पारंपरिक पद्धतीने फोडीचा मोरावळा कसा करायचा ते बघणार. तर मोरावळा करताना पाक करत असताना कुठं अडचण येते ना, तर पाक करत असताना कितपत शिजवायचा हे समजत नाही. तर कच्चा राहिला तर मोरावळ्याला 4 ते 5 दिवसात बुरशी येते, किंवा जर तर तो जास्त शिजला तर तो घट्ट होतो. तर आवळ्यामध्ये तो मुरत नाही. आज आपण या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आज आपण परफेक्ट मोरावळा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तुम्हाला एक विनंती आहे, अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. चला तर मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूयात. हिवाळ्यात सुरुवात होत आहे आणि बाजारात मस्त असे ताजे टवटवीत आवळे यायला सुरुवात झालेली आहे. अशा दिवसामध्ये आवळ्याचा मोरावळा करून ठेवला की अगदी वर्षभर चांगला राहतो. तर मी इथे अर्धा किलो इतके आवळे घेतलेले आहेत. ते आपल्याला बाजारातून आणल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत. आणि आवळे आणत असताना आपल्याला जास्त बिना डागाचे आणायचे, डाग जास्त असलेले आणायचे नाहीत. आणि मोठे आवळे घ्यायचे या पद्धतीने निवडताना. आणि इथे एक स्टीमरची प्लेट घेतलेली आहे. स्टीमरच्या प्लेटमध्ये सगळे आवळे काढून घ्यायचे आहेत. आणि इथे मी साईडला पाणी गरम करत ठेवलेलं होतं स्टीमरमध्ये. आणि ही आवळ्याची जी स्टीमरची प्लेट आहे ना, ही आपल्याला कढईमध्ये ठेवून द्यायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे. 20 ते 25 मिनिट आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत. तर हे बघा, आवळे छान वाफवले गेलेत. गॅस आहे तो आपल्याला बंद करायचा आहे. आता याच्या आपल्याला पाकळ्या आहेत ना, त्या उलगडल्या गेलेत. याचा अर्थ समजते की आपले इथे आवळे छान वाफवले गेलेत आणि आवळे देखील छान मऊ झालेले आहेत. आवळे बाहेर काढून घेणार आपल्याला अर्धा तास आपल्याला हे आवळे थंड करून घ्यायचे. आता अर्धा तासाने तुम्ही हे आवळे बघू शकता आता थंड देखील झालेले आहेत. आता आपल्याला याच्यातलं बी वेगळं करून घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने बी सेपरेट बाजूला करायचं आणि याच्या पाकळ्या या पद्धतीने करून घ्यायच्या. अगदी 1 ते 2 सेकंदात ह्याच्या पाकळ्या होतात. इथे याच पद्धतीने इतर राहिलेल्या देखील मी आवळ्याच्या आहेत ना, या पद्धतीने पाकळ्या करून घेणार आहे आणि बी आहे ना सेपरेट ठेवणार आहे. इतर राहिलेली याच पद्धतीने आपण या आवळ्याच्या पाकळ्या करून घेणार. इथे सर्व राहिलेल्या पाकळ्या देखील आपण करून घेतलेल्या आहेत आवळ्याच्या. आता या आवळ्याच्या फोडी ज्या आहेत ना, आपल्याला काय करायचं आहे, एका सुती कपडा घ्यायचा आहे. त्याच्यावरती या फोडी आहेत ना आपल्याला अशा पसरून ठेवायच्या आहेत. म्हणजे काय होतं ना, काही आवळ्यामध्ये पाणी वगैरे काय राहिलं असेल ना, ते सर्व निघून जातं. त्याच्याकरता आपल्याला एक 10 मिनिट आपल्याला हे आवळे असेच कपड्यावरती ठेवायचे आहेत. आणि मग आपण त्याच्या पुढची प्रोसेस आता आपण पाहणार आहोत आवळ्याची. एक 10 ते 15 मिनिटानंतर आवळे देखील आपले छान कोरडे देखील झालेले आहेत. अजिबात पाण्याचा अंश वगैरे राहिलेला नाही आहे. आता ही सुती कपड्यावरचे आवळे जे आहेत ना, आपल्याला काढून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये. इथे मी आवळे देखील काढून घेतलेले आहेत. आता आपण इथे पाक करायला घेणार आहोत आवळ्याचा. तर इथे मी घेतलेलं आहे 3 पाव कप इतकी साखर घेतलेली आहे. म्हणजे 1 किलोला थोडीशी कमी घेतलेली आहे. तर इथे आपल्याला एक जाड बुडाची कढई घ्यायची, त्याच्यामध्ये आपल्याला ही साखर टाकून घ्यायची. आणि इथे मी अगदी अर्धा ग्लास आहे ना, त्याला कमी म्हणजे पाऊण कप इतकं पाणी घेतलेलं आहे. जास्त घ्यायचं नाही आहे पाणी. आता मी इथे पाणी का टाकलेलं आहे, कारण आपल्याला एक तारीसुद्धा पाक करायचं नाही. आपल्याला गोळी बंद पाक करायचा. आपण लाडूला जसा करतो ना, आणि हा पाक जसा जसा होत जाईल ना, तसं ह्याच्यामधलं पाणी कमी होणार आहे. त्याच्यामुळे पाण्याचा अंश अजिबात ह्याच्यामध्ये राहणार नाही आहे. मी जास्त अगदी साखर ओली होणार आहे तेवढंच पाणी टाकलेलं आहे, जास्त टाकलेलं नाही आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस आहे ना, गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून ही साखर आहे ना सुरुवातीला विरघळून घ्यायची आहे. बघू शकता एक 5 ते 10 मिनिटांनंतरून आपली साखर देखील छान विरघळलेली आहे. पाक देखील छान उकळायला लागलेला आहे. पण जो वरती पांढरटपणा असा फेस येतो ना, तो आपल्याला काय करायचे, आपल्याला झाऱ्याने काढून घ्यायचा आहे. म्हणजे जेणेकरून आपले जे पाक आहे ना, जो वरती फेसा भाग आलेला असतो ना, तो काढून टाकायचे.
आणि पाक आहे ना एकदम असा पांढरा शुभ्र होईल. आणि आता काय करायचं, याला आणखीन एकदा 20 ते 25 मिनिट आपल्याला आणखीन एकदा याला पाकाला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे काय करायचं, आपल्याला गोळीबंद पाक करायचा, त्याच्याकरता आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही 20 ते 25 मिनिटानंतर बघू शकता पाक देखील छान उकळायला लागलेला आहे. आता आपण याच्यावरती पूर्ण असा ठेचा जो भाग आहे ना तो आपल्याला पाकामधला काढून घ्यायचा आहे आणि 20 ते 25 मिनिट छान पाकाला उकळून द्यायचं आहे. कारण जसजसं त्याला आपण शिजवत जाईल ना तो पाक घट्ट होत जाईल त्याच्याकरता. आणि त्याच्यामधलं पूर्ण पाण्याचा अंश असतो ना तो पूर्ण निघून जातो आपण जे पाणी टाकलेलं आहे ना. आणि पाकाला कच्चा वगैरे राहिला ना तर बुरशीसुद्धा येऊ शकते. त्याच्याकरता आपल्याला पाकाला छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कारण आपण ह्याला गोळीबंद पाक करणार आहोत, त्याच्याकरता ह्याला छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाकाला. एक तारी वगैरे करायचं नाही, आपल्याला गोळीबंद पाक करायचा. तर त्याच्याकरता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि एक 2-3 ड्रॉप आपल्याला पाकाचे टाकायचे आहेत आणि चेक करायचे गोळी होती आहे का हाताने हे करून एकत्र केल्यानंतर. तर इथे गोळी होते, याच्याकरता इथे आपल्याला पाक आहे ना तो तयार झालेला आहे. तर पाक तयार झालेला आहे गोळीबंद असा. तर या गोळीबंद पाक तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला ज्या आपण फोडी घेतल्या म्हणजे एका प्लेटमध्ये सुकून ठेवल्या होत्या ना एक 10 मिनटाकरता, त्या फोडी ज्या आहेत ना आवळ्याच्या त्या पूर्ण आपल्याला या पाकामध्ये टाकायच्या आहेत. आता इथून पुढून आपल्याला ज्या पाकामध्ये आपण ज्या फोडी टाकलेल्या आहेत ना त्या आता आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला एक 20 ते 25 मिनिट छान अशा पाकामध्ये आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. जेणेकरून हा जो पाक आहे ना छान असा आपला पाक या फोडीमध्ये छान उतरेल आणि मोरावर आहे ना खूप छान असा लागेल गोडसर असा. त्याच्याकरता आपल्याला प्रोसेस करायची आहे. 20 ते 25 मिनिट आपल्याला या पाकामध्ये शिजवून घ्यायचं आहे. आता 20 ते 25 मिनिट छान नंतर उकळी देखील आलेली आहे. आपल्या पाकामध्ये छान अशा फोडी देखील मुरल्या देखील आहेत. आता आपण इथे गॅस आहे तो बंद करणार आहोत पूर्ण आणि थंड करून घेणार आहोत. आणि इथे बघू शकता इतका मस्त असा आपला इथे पाकातला मोरावळा बनवून तयार झालेला आहे. इतका मस्त असा रसरशीत आतपर्यंत असा आपला या पाक आहे ना तो मोरावळ्यामध्ये छान असा मुरला देखील आहे आवळ्यामध्ये. इतका मस्त असा टेस्टी बनवून तयार झालेला आहे. हा केसाच्या आरोग्यासाठी आपला खूप आरोग्यदायी आहे. हा पाकातला मोरावळा खाण्यासाठी असा तयार झालेला आहे. इथे आपला पाकातला आवळा असा मस्त असा पाकातला आवळा मुरला देखील आहे. आता इथे तुम्हाला एक चेक करून दाखवते आपला पाकातला आवळा आहे ना तो मुरला आहे का नाही. तो बघू शकता अगदी मस्त असा रसरशीत मस्त बनवून तयार झालेला आहे आणि पाकातला आवळा मस्त बनवून तयार देखील झालेला आहे. आता आपण काय करणार, बरणी आहे ना ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि उन्हात ठेवायची आहे. एक दिवस स्वच्छ कोरडी करून घ्यायची. म्हणजे काय होतं, जर पाण्याचा अंश वगैरे असला तर काय होतं ना ती बुरशी वगैरे येऊ शकते. आणि याला आपल्याला एका काचेच्या कंटेनर म्हणजे बरणीमध्ये भरून ठेवायचं. इथे आपला पाकातला आवळा देखील तयार झालेला आहे. तर ही आजची पाकातल्या आवळ्याची रेसिपी तुम्हाला मंडळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही इथपर्यंत रेसिपी माझी पाहत असाल तर प्लीज एक माझ्या वैष्णवी रेसिपी चॅनल एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त रेसिपी, तोपर्यंत धन्यवाद.